विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या, सगळीकडे व्हिडिओ व्हायरल होत आहेत ड्रग इन्स्पेक्टरच्या पेपर फुटी संदर्भामध्ये. आपल्याकडे एक्झॅक्ट कोणतेही पुरावे आले नव्हते. मी तुम्हाला ऋषिकेश गांगर्डेचा व्हिडिओ शेअर केला होता, त्याच्यात त्यांनी ते तथ्य मांडले होते. पण आता प्रूफ आपल्याकडं आलेले आहेत. खूप मोठा संशय निर्माण झालेला आहे, खूप मोठा संशय निर्माण झालेला आहे. लक्षात घ्या, हे अशा पद्धतीने स्क्रीनशॉट आहेत आपल्याकडे डायरेक्टली. ठीक आहे, हे स्क्रीनशॉट आहेत. ह्याच्यामध्ये संशय तयार झालेला आहे, ह्याची सखोल चौकशी झाली पाहिजे. पेपर फुटलेला आहे असं दिसतंय, परीक्षा रद्द झाली पाहिजे, परत रिपरीक्षा झाली पाहिजे, अशा प्रचंड विद्यार्थ्याची मागणी आहे. मी तुम्हाला सांगतो हे नेमकं ह्याच्यामध्ये काय आहे. इथं कोणीतरी एक स्क्रीनशॉटमध्ये दिले बघा, इथं दिले कौटिल्यकनी 5 लाख रुपये मागितले. ठीक आहे, कोण कौटिल्यक आहे काय माहीत नाही, चौकशी झाली पाहिजे. दुसरा विषय, मी इथं स्क्रीनशॉट ज्यांचा आहे त्याचं मी हाईड करतोय सध्या, कारण की ही चौकशी होऊनच आयोगानं सगळे क्लिअर करावं, राज्य शासनानं क्लिअर करावं. कारण की इथं विद्यार्थी संभ्रमात आहेत, पेपर फुटलाय असं प्रत्यक्षरित्या दिसतंय. परीक्षा होती 22 मार्चला, हा 20 मार्चचा काय बघा, हे 20 मार्चचा स्क्रीनशॉट आहे. ठीक आहे, 2 दिवस आधीचा. त्याच्यामध्ये हे 22 पेजेस क्वेश्चन आले होते, जवळपास 200 प्रश्नच्या वर प्रश्न तिथं आले होते. ओके, इथं 22 प्रश्न आणि त्याच्या खाली तुम्ही बघू शकता. ठीक आहे, हे क्वेश्चन दिलेले आहेत, त्याच्यातून सोडवायचे जे ते बाकी 10 क्वेश्चन एक्स्ट्रा सोडवायचे वगैरे असं काही स्क्रीनशॉटमध्ये बोललेलं आहे. हे 20 तारखेचं आहे. ठीक आहे, दुसरी गोष्ट लक्षात घ्या, आता जे ते 22 पेजेस आहेत ते पेजेस आहेत माझ्याकडे हे. ठीक आहे, ते जे 22 पेजेस आहेत हे सगळे ते पेजेस आहेत. ठीक आहे, आता याच्यामध्ये मी मार्क केलेत आणि सेम बघा, इथं लक्षात घ्या, हे आयोगाचा पेपर आहे आपला सेट एचा. ह्याच्यामध्ये त्या 20 तारखेला जे स्क्रीनशॉटमध्ये आलेले क्वेश्चन आहेत, ठीक आहे, आलेले जे इमेजेस आहेत त्याचं PDF बनवलेलं आहे आणि त्यातले बघा हे टिक मार्क केलेले आहेत. त्यातले सगळे आपल्या आयोगाचे 68 ॲज इट इज, 68 प्रश्न ॲज इट इज जशास तसे आता मी मॅच केलेले ते. ठीक आहे, हे सगळे पुरावे आपल्याला मेल करायचे बघा. लक्षात घ्या, हे आलंय म्हणून मी बोलतोय, उतावळेपणा नाही. काही जण कालचा व्हिडिओमध्ये माझी चूक झाली होती म्हणून मी सरळ डिलीट केला. चूक असेल ते मान्य करतो आपण, पण या ठिकाणी चौकशी झाली पाहिजे. ओके, हे सगळी चौकशी झाली पाहिजे, निपक्षपाती झाली पाहिजे, राज्य शासनाकडून झाली पाहिजे, निवृत्त न्यायाधीश असतील किंवा वरिष्ठ अधिकाऱ्याकडून चौकशी झाली पाहिजे आणि पेपर रद्द झाला पाहिजे आणि री एक्झाम झाली पाहिजे अशी स्पष्ट मागणी करतोय. कारण की हे किती जणाला गेलेले असेल. लक्षात घ्या, हे जे जशाच तसे, ठीक आहे, प्रश्न ॲज इट इज 68 ॲज इट इज आहेत, काहीही बदल नाही. ठीक आहे, हे जशाच तसे आहेत बघा, काहीही फरक नाही आहे. आणि हे जशाच तसे मी सगळे मॅच केलेले आहेत. ठीक आहे, हे सगळे आपल्याकडं आलेले आहेत. बरेच विद्यार्थी त्या ठिकाणी झटत आहेत, कारण की असा अन्याय नको. आज तुम्ही बघितलंय, दिल्लीतलं आंदोलन असेल, नीटचा पेपर असेल, DEDचा पेपर फुटी प्रकरण असेल, विद्यार्थ्यावरती प्रचंड, विद्यार्थी 3-3, 4-4 वर्षापासून अभ्यास करतायत, त्यांच्यावरती खरंच खूप मोठा अन्याय झाला आहे. हे सगळे प्रूफ मला विद्यार्थ्याकडून आलेले आहेत आणि हे डाऊटफुल आहेत सगळ्या गोष्टी. महाराष्ट्र लोकसेवा आयोगावरती आमचा खूप मोठी श्रद्धा आहे, विश्वास आहे. पण हे सगळं आलेलं जे आहे ह्याचं आम्ही तुम्हाला प्रूफ सगळे देतोय. सगळे विद्यार्थी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला ईमेल करतील. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने ह्यांची तात्काळ सगळी प्रक्रिया थांबवावी, परीक्षा रद्द करावी, परीक्षा री एक्झाम व्हायला पाहिजे. जर हे सगळं खोटं असेल ह्याची चौकशी करावी, तात्काळ सगळी प्रोसेस आता थांबवावी आणि हे सगळं काय जे आले ह्याची तात्काळ चौकशी करून विद्यार्थ्यांना न्याय द्यावा. कुणाही विद्यार्थ्यावरती अन्याय नको. एका स्क्रीनशॉट व्हायरल झाला काय आणि कोणाचा पेपर फुटला काय, लाखो जणांचं इथं आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकतं. तर उतावळेपणा नाही आहे, हे आहे प्रूफ माझ्याकडं, ते मी सांगतोय. एक्झॅक्ट आहे, स्क्रीनशॉटमध्ये तारखा आहेत, आधीच्या आधी आलेला आहे. हे डाऊट घेण्यासारखं आहे. दुसरं काही मॅटर बघा, लक्षात घ्या, अजून काही 2-3 मुद्दे आहेत, ते वेगळे विषय आहेत, पण हे प्रूफ आहे. तर हे आज आपल्याला सर्वांना मेल करायचे आहेत. हे सगळे प्रूफ जे मेल करायचे, तुम्ही मला माझ्या क्रमांकावरती ओके हे करा, व्हॉट्सअप करा आणि सगळ्यांना मेल आपल्याला करावे लागणार आहेत, काहीतरी हालचाल करावी लागणार आहे. कारण की हे चौकशी झाली पाहिजे. जर पेपर फुटलेला नसेल, काही नसेल, अडचण नाही आहे, पण हे डाऊटफुल आहे सगळ्या गोष्टी. मी परत सांगतोय, हे सगळं डाऊटफुल आहे. हे स्क्रीनशॉटमध्ये आणि हे आलेल्या PDF जशाच तसे प्रश्न इथं मॅच होत आहेत. हे 20 तारखेला आलेलं आहे, स्क्रीनशॉटवरून तरी ते दिसतंय. ठीक आहे, तर हे सगळं आपण मेल सर्वांनी करायचं आहे, आयोगाला करायचं आहे, FDAला करायचं आहे, सगळ्यांना मेल आपल्याला करायचे आहेत.
धन्यवाद.